हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण खूप सुंदर असं बाहीचं कटिंग स्टिचिंग पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बाहीचा मध्य करून घ्यायचा आहे आणि मध्यावरती पाऊण किंवा 1 इंचावरती तुम्हाला जेवढा कर्व शेप हवा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मार्क करून त्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे, फिश कट बाहीसारखा. आणि तिथे कट करून घ्यायचा आहे तो पार्ट. आता ते कापड मेन फॅब्रिक अस्तरचं कापड मेन फॅब्रिकवरती ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे. मध्ये जो सेंटर आहे तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे आणि नंतर परत एकदा टीप मारून घ्यायची आहे. आता मधला जो मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे व त्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे उलट सुलट करताना ते व्यवस्थित करता येईल. अशा प्रकारे सगळीकडे नॉचेस देऊन झालेत. आता उलट सुलट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कापड आणि व्यवस्थित खालचं कापड खालच्या बाजूला खेचून आणि वरचं कापड वरच्या बाजूला खेचून एक टीप मारून घ्यायची आहे. मधल्या सेंटरवरती आल्यावरती काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे, कारण तिथला भाग व्यवस्थित दिसला पाहिजे. तो व्यवस्थित तिथला कोन बाहेर काढून घ्यायचा आहे. खालचं फॅब्रिक खाली ओढायचं आणि वरचं फॅब्रिक वरती ओढून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला कळत नसल्यास तिथे परत चॉकने एक मार्क करून घ्यायचा आहे आणि आता परत पुढचा भाग कंप्लीट करून घ्यायचा आहे. आपण ही बेलाचं पान असतो त्या प्रकारची बाही बनवणार आहोत. तर इथे 3x3 आकाराच्या एक चौकोनी आकाराच्या स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे. त्याला 3 वेळा फोल्ड करायचा आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्याचं एक्स्ट्राचं फॅब्रिक राहिलेलं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे अजून 2 पत्ते बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे पानांचे आकार बनवून घ्यायचे आहेत. या कळीने आपण कळी बोलू शकतो किंवा पान बोलू शकतो. आता याला उलट करून घ्यायचं आहे. खूप जास्त टोक बाहेर नाही काढायचं, जरासं मध्यावरती ठेवायचं ते.
आता जिथे आपण कर्व शेप दिलेला आहे तिथे तिन्ही पाने जोडून घ्यायचे आहेत. बेलाचे पान असल्यासारखा आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि तिथे एक टीप मारून घ्यायची आहे. तिन्ही पाने एकत्र घ्यायची आहेत. तिथे एकावर एक ठेवायचे आहेत. त्यांची मेन जी टोकं आहेत ना ती एकाला एक जोडली गेली पाहिजेत. आणि आता त्याच्यावर आपण लेस लावून घेणार आहोत. तर ते मेन कर्व शेपपाशी आल्यावरती व्यवस्थित फोल्ड करून थोडंसं व्ही आकारासारखी लेस करून टिक मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे खूप सुंदर असं आपलं बाहीचं डिझाईन तयार झालेलं आहे. आता त्याच्यावरती एक डबल टिक मी मारून घेत आहे. आता जे पत्तीचा आकार जो बनलेला आहे तिथे तुम्ही सुई धाग्याने एक मणी लावून टक करू शकता किंवा धाग्याने देखील तुम्ही टक करू शकता. आता इथे मी छोटे छोटे मणी आहेत तर ते लावत आहे. तुमच्याकडे जर मणी नसेल, तुम्हाला जर नसेल लावायचे तर मग तुम्ही तसंच फक्त सुई धाग्याने टक करू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला तिन्ही पानांना मणी अटॅच करून घ्यायचे आहेत किंवा धाग्याने ते तिथे टक करून घ्यायचं आहे. तर डिझाईन आवडली असल्यास एक लाईकचं बटन जरूर नक्की दाबा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.